आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जत तालुक्यातील मोठेवाडीत भीषण दुर्घटना, मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू। जत तालुक्यातील मोठेवाडी येथे मरगुबाई मंदिर परिसरात जत्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली। जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे मंदिरालगतची भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत। दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून जखमींवर जत व सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सांगलीत जत्रेवर काळाचा घाला। सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे। जत तालुक्यातील मोठेवाडी येथे जत्रेच्या उत्साहावर विरजण पडलं असून मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे। या दुर्दैवी घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाला असून 15हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत। सांगलीच्या जत तालुक्यातील मोठेवाडीत सध्या मरगुबाई देवीची जत्रा सुरू आहे। आज सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने परिसरात हाहाकार माजवला। पाऊस आणि वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की मंदिरालगत असलेली एक जुनी भिंत अचानक तिथे उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली। भिंत कोसळताच परिसरात एकच पळापळ आणि आरडाओरडा झाला। ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले होते। स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत। मृतांमध्ये महिला आणि निरागस बालकांचा समावेश असल्याने संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे। सध्या घटनास्थळी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे। जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जत आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। जिल्हा प्रशासनाने घटनेचा पंचनामा सुरू केला असून मृतांच्या नातेवाईकांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे। बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा आपले हक्काचे न्यूज चॅनल M24 तास। मोठेवाडी येथे मुसळधाराचा वारा आणि पाऊस या दोन्हीच्या याच्यामुळं पलीकडच्या शेडवरचा पत्रा उडून पाठीमागच्या शेडवर पडला आणि त्या पाठीमागच्या शेडवरची पूर्ण भिंत फाउंडेशन सोडून पूर्ण भिंत कोसळलेली आहे आणि त्या कोसळल्यामुळं कमीत कमी 6 जण या ठिकाणी जागीच मृत्यू झालेले आहेत। 15-20 जणांची प्रकृती थोडी, काही जणांची त्यामध्ये गंभीर आहे। सगळ्यांना हॉस्पिटलला हलवलेलं आहे। नक्कीच खूप दुःखद ही घटना आहे आणि आम्ही जे मृत्यू झाले त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण समाविष्ट आहोत। आताच प्रांतसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच की शासनाच्या परीने जी काही मदत असेल ते नक्की होईलच। पण आताच आमदार गोपीचंद पळकर साहेबांचा सुद्धा आता फोन आला होता। आमदार साहेबांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथं आपले पेशंट आपले गेलेत तिथं आमदार साहेब स्वतः कॉन्टॅक्ट करत आहेत। सगळ्याला तिथं कॉन्टॅक्ट करून तिथं धीर देण्याचा व काही तिथं लागेल ते आश्वासन देण्याचं आमदार साहेबांनी सुद्धा तिथं चालू केलेलं आहे। नक्कीच जे मयत झालेत ते आता हॉस्पिटलमध्ये आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेट देतोय। ही दुःखद घटना आहे। या दुःखद घटनांचा सगळ्यांना आम्ही नक्कीच खूप चुकीच्या पद्धतीनं घडलं या निसर्गाच्या कोण सांगू शकत नाही। पण नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे काय आता आजार आहेत, जे काय म्हणजे ज्याचा कोणाचा पाय मोडलाय, कोणाचा हात मोडलाय, कोणाचं डोकं फुटलंय, याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे। आणि नक्कीच ज्या ज्या ठिकाणी पेशंट तिथं ॲडमिट झालेत आम्ही त्या ठिकाणी भेटी देऊन नक्कीच तिथल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या लोकांना कशी मदत मिळेल याच्याकडे आपण हे करतोय। आणि जे मयत झालेत नक्कीच प्राणसाहेब इथं आलेत, त्यांचा पंचनामा होईल आणि त्याच्या पद्धतीनं जी शासनाची काय जी कारवाई आहे नक्कीच प्रशासनाच्या माध्यमातून केली जाईल अशी मी ग्वाही देतो।